लिथियमचं एक्झाम्पल मी कंप्लीट केलं होतं, बरोबर. लिथियम का एग्जाम्पल कंप्लीट किया था मैंने, तो मैं वापस रिपीट बता रहा हूँ। ठीक है, सबसे पहले तो हाइड्रोजन का ले लेता है, मतलब तुम लोगों को ये हो जाएगा, क्या बोलते हैं इसको, रिवाइज हो जाएगा। हाइड्रोजन H2 आहे, ओके. 1s1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते एका हाइड्रोजनचं. ऐसे ही दूसरे हाइड्रोजन का भी क्या रहेगा, 1s1, मतलब टोटल इलेक्ट्रॉन कितने, टोटल इलेक्ट्रॉन इक्वल टू 2, क्योंकि एक हाइड्रोजन का एक इलेक्ट्रॉन, तो ऐसे H2 है, हम मॉलिक्यूल है, क्योंकि हमारा जो चालू है वो है मॉलिक्यूलर ऑर्बिटल थ्योरी. तो मॉलिक्यूल है, इसलिए फिर दो रहेंगे, दो हाइड्रोजन, तो दो हाइड्रोजन के दो इलेक्ट्रॉन, एक का 1s, ठीक है, ये एक इलेक्ट्रॉन 1s में, ये दूसरा इलेक्ट्रॉन दूसरे का 1s में, ठीक आहे. 1s1 1s1. एक मिनिट, हा, असं, ओके. आता याचे दोन ऑर्बिटल बनतात, एक लोअर एनर्जी, एक हायर एनर्जी. लोअर एनर्जीचं ऑर्बिटल जे असते ते बॉन्डिंग ऑर्बिटल, लोअर एनर्जी का जो ऑर्बिटल बनता वो बॉन्डिंग ऑर्बिटल बनाना इसको ऐसे, और हायर एनर्जी का जो ऑर्बिटल बनता वो, हायर एनर्जी का जो ऑर्बिटल बनता वो एंटी बॉन्डिंग. तो ये दो एटॉमिक ऑर्बिटल है, ये जो है ये एटॉमिक ऑर्बिटल आहे, एटॉमिक ऑर्बिटल. आणि हे जे आहे हे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे, हे पण ओके. ये भी मॉलिक्यूलर ऑर्बिटल है, ये भी मॉलिक्यूलर ऑर्बिटल है, ये है एटॉमिक ऑर्बिटल. जब एटॉमिक ऑर्बिटल कंबाइन होते हैं तो उससे बनता है मॉलिक्यूलर ऑर्बिटल, ओके. व्हेन एटॉमिक ऑर्बिटल्स कंबाइन टुगेदर टू फॉर्म मॉलिक्यूलर ऑर्बिटल. अब इसकी कैपेसिटी दो की है, इसकी भी है, यहाँ पे एक है, एक ऐसे, और इसको, ये दोनों एंटी पैरेलल स्पिन ने लगा देने के ऐसे. अब ये जो ऑर्बिटल बना, ये है सिग्मा, यहां से शुरू करना है, सिग्मा 1s, और ये जो है सिग्मा स्टार 1s, सिग्मा स्टार 1s. उसमें कुछ नहीं है. बॉन्ड ऑर्डर मतलब नंबर ऑफ बॉन्ड्स, बॉन्ड ऑर्डर का मतलब होता है नंबर ऑफ बॉन्ड प्रेजेंट, कितने बॉन्ड प्रेजेंट है, ठीक है. पाई सिग्मा सब समझ में आता है इसमें से. सो इलेक्ट्रॉन इन, क्या बोला था मैंने फॉर्मूला, इलेक्ट्रॉन इन बॉन्डिंग ऑर्बिटल माइनस इलेक्ट्रॉन इन एंटी बॉन्डिंग ऑर्बिटल डिवाइडेड बाय 2, ओके. सो अभी यहां पे देखो कितने इलेक्ट्रॉन है बॉन्डिंग में, दो है, और एंटी बॉन्डिंग में कुछ नहीं है. एंटी बॉन्डिंग मतलब ये वाला स्टार जिससे हम रिप्रेजेंट करते हैं स्टार से, वो सारे के सारे एंटी बॉन्डिंग, ठीक है. अब ये 2 हो गए, लेकिन यहाँ पे 0 है, डिवाइडेड बाय 2 इक्वल टू कितना हो गया वो, 1. सो हाइड्रोजन और हाइड्रोजन में जो बॉन्ड रहता है वो रहता है सिंगल बॉन्ड. ये है, यहाँ पे नंबर 1 आ गया, ये हो गया सिंगल बॉन्ड. आगे बस समझ में, अलग अलग सर. लक्षात. हा, हो तर सर. हे आपलं झालेलं होतं काय, ठीक आहे. आता लिथियमचं एक्झाम्पल त्या दिवशी तुमचं हे होतं, कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं सर ते पुस्तकात वेगळं आहे, असं आहे तसं आहे, काहीतरी होतं. तर मी हे पण सांगितलं तुम्हाला पुस्तकातलं काय आहे, चूक आहे, असं बोललो होतो ना मी, हो आठवते का. सर. हा, हो सर. तरी पण मी एक वेळा आणखी क्लिअर करून देतो, म्हणजे मग तुम्हाला प्रॉब्लेम नहीं रहना. तर आता जसं हाइड्रोजन मॉलिक्यूल हो गया, वैसे हम लिथियम मॉलिक्यूल लेंगे, लिथियम मॉलिक्यूल, एलॉय मॉलिक्यूल, लिथियम मॉलिक्यूल, ठीक है. अब लिथियम मॉलिक्यूल में लिथियम जो है उसका एटॉमिक नंबर 3 है, इसलिए 1s2 2s1 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन. ऐसे दो रहेंगे लिथियम. अब इसमें देखो क्या करना है. सबसे पहले लिथियम का ये, एक लिथियम का 1s2, ये दूसरे लिथियम का 1s2, ठीक है. अब इससे क्या बनेंगे, दो मॉलिक्यूलर ऑर्बिटल बनेंगे. ये एटॉमिक ऑर्बिटल है, इससे बनेंगे मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स. तो ये हो गया 1s और ये 1s, इसमें के दो इलेक्ट्रॉन इसमें दे दो,
और ये 2 इलेक्ट्रॉन इधर दे दो। अब ये जो है ये है सिग्मा 1s, ये वाला पहला। अब ये जो ऊपर का है ये है सिग्मा स्टार 1s, सिग्मा स्टार 1s, मतलब वो एंटी बॉन्डिंग है, एंटी बॉन्डिंग। ये हो गया 1s के बारे में। अभी 2s के बारे में, ये यहाँ पे एक का 2s, ये एक इलेक्ट्रॉन, 2s से एक लिथियम का, ये दूसरे लिथियम का 2s है, उसमें भी एक इलेक्ट्रॉन रहेगा क्योंकि 1s2 2s1 है, लाइक दैट। ओके, सो हा झाला एक, 2 ऑर्बिटल है तो 2 ही बनेंगे, इतना ध्यान में रखना है। 2 ऑर्बिटल जर आहे तर 2च बनतील, त्याच्यापेक्षा कमी नाही बनणार, एवढं लक्षात ठेवायचं। ठीक है, अब ये बन गए, ये 2 है तो ये मॉलिक्यूलर ऑर्बिटल, ये भी 2 बने। अब इसमें एक इलेक्ट्रॉन है और इसमें एक है, वो इसमें डाल दो और यहाँ पे कुछ नहीं रहेगा। अब ये 1s हो गया था इधर, सिग्मा 1s हो गया था, सिग्मा स्टार 1s भी हो गया। अभी किसका नंबर है? सिग्मा 2s। तो ये जो है ये है तुम्हारा सिग्मा 2s और ये है तुम्हारा सिग्मा स्टार 2s। ये सिक्वेन्स तर पाठच करावा लागेल, उसके बगैर नहीं जमता है। ये होगी उसकी डायग्राम। क्लियर? ये झाली डायग्राम। एनर्जी तो नेचुरली इधर बढ़ती जाएंगी, वो तो हमको पता है, 1s से 2s एनर्जी क्या होती जाती, बढ़ती जाती। ही अशी डायग्राम आहे त्याची, पाहून घ्या अजूनही पुस्तकात जे दिलेलं आहे। ठीक आहे, 2s मध्ये पहा, त्यांनी 2-2 इकडे 2s लिहिला आहे, वरच्या 2s इधर इधर 1s लिखा है, वो गलत है। वो 1s के साथ में 2s कभी कंबाइन नहीं होगा। मॉलिक्यूलर ऑर्बिटल थ्योरी, अकॉर्डिंग टू मॉलिक्यूलर ऑर्बिटल थ्योरी 1s के साथ में कभी 2s कंबाइन नहीं होगा। आई बात समझ में? यस सर. हाँ, 2s के साथ में 2s ही कंबाइन होगा। म्हणजे इवन इथपर्यंत असते की 2px नॉट कंबाइन विथ 2py, यहां तक प्रॉब्लम है। 2px not combine with the 2py, 2px combine with the 2px of the another atom। आई बात समझ में? इसलिए 1s यहाँ पे 2s लिखा है, यहाँ पे 1s लिखा है इसमें टेक्स्ट बुक में, इट इज रॉन्ग। ओके, और उसने यहाँ पे भी 2 इलेक्ट्रॉन दिया हुआ है, यहाँ पे भी 2 इलेक्ट्रॉन दिया हुआ है, वो भी रॉन्ग है। जैसा मैंने किया वो करेक्ट डायग्राम है। हाँ चलो, अभी उसकी बॉन्ड ऑर्डर निकाल लेंगे हम लोग। बॉन्ड ऑर्डर, फिर नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन माइनस नंबर ऑफ एंटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवाइडेड बाय 2, डिवाइडेड बाय 2। ओके, अभी ध्यान इधर दो। हाँ, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहे पहा आता। बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे बॉन्डिंग आहे एक, ये वाले ये तो डार्क करतो याला, एक बॉन्डिंग आणि हे बॉन्डिंग आहे, ज्याला स्टार नहीं ते बॉन्डिंग आहे। फिर 2 और 2 4 है बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, माइनस ये जो है ना ये एंटी बॉन्डिंग है, जिसको स्टार है वो एंटी बॉन्डिंग है, -2 डिवाइडेड बाय क्या करना है, 2 करना है। तो 4 - 2, 2 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू 1। तो लिथियम और लिथियम में भी क्या रहता है, सिंगल बॉन्ड रहता है, एल सिंगल बॉन्ड एल, लाइक दैट। आई बात समझ में? आलं लक्षात? सर. हो सर. हा, तर हे झालं बाळांनो लिथियम बद्दल। आता अधिक समोर एक डायग्राम दिसते मला N2 मॉलिक्यूलची। ठीक आहे, N2 मॉलिक्यूल। आता जी डायग्राम आपण काढणार आहे N2 ची, ती व्यवस्थित ऐकायची, कारण की त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन आहे। ते 1 आणि 2 आणि 3च इलेक्ट्रॉनचं झालेलं आहे। अब देखो नाइट्रोजन मॉलिक्यूल, N2 मॉलिक्यूल। ओके, थांबा मला पेन मध्ये इंक टाकू दे फक्त। गे रे ते ब्ल्यू इंक घे बरं।
वाटतं. जास्त झाली. आणते पटकन. तर आता बा N2 मॉलिक्यूल तुम्हाला सांगतो मी, त्यात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन उसमें ज्यादा है, ध्यान में रखना क्या, उसके हिसाब से हमको लोगों को जाना है. सो नाइट्रोजन विथ एटॉमिक नंबर 7, 1s2, 2s2, ठीक है, 2p3, 2 + 2 4 + 3 7, ये 1s2 है, ये 2s भी क्या है, 2 है, और 2p में क्या है, 3 है, 1 2 3. अब उसमें भी ये कौन है तुम्हारा, 2px है, ये कौन है, 2py है, और ये है 2pz. अब ध्यान में रखना कि 2px और 2py बनाते पाई बॉन्ड. 2px और 2py क्या बनाएंगे, पाई बॉन्ड बनाएंगे, और 2pz जो बनाएगा वो बनाएगा सिग्मा बॉन्ड. ओके, ये ध्यान में रखना. अभी आता अजूनही सांगतो मी तुम्हाला. आता इकडचं मोडू का थोडंसं मला, कारण की असं बसणार नाही ना. ठीक आहे, मी अजूनही एक गोष्ट सांगतो तुम्हाला. टेक्स्टबुक मध्ये तुमची डायग्राम 2s पासून दिलेली आहे, डायरेक्ट पाहून घ्या नायट्रोजनची, दिसते 2s है ना. हॅलो, हो सर. हो सर. अरे टेक्स्टबुक आहे की नाही तुमच्याकडे, आहे सर. नाही आहे का टेक्स्टबुक? आहे सर. आहे सर. हा, टेक्स्टबुक मध्ये डायग्राम पहा, तुम्हाला नाइट्रोजनची पेज नंबर 73 वर दिसते आहे. वो डायरेक्ट कहां से लिखी हुई है, 2s से लिखी हुई है. पाठ या 2s लिहिलेला आहे डायरेक्ट. तर मी 1s पासून घेतोय, कारण की 1s इलेक्ट्रॉन आहे ना त्यात, इसलिए मैं उसको कहां से लूंगा अभी, 1s से. ठीक है, तो ये एक नाइट्रोजन का 1s2. म्हणजे तुम्हाला शेवटी मी असं का बरं केलं, उसका रीजन तुमको लास्ट में पता चलेगा. ठीक है, ये हो गया 1s, एक इसका. अब नेचुरली ये अगर 2 है तो बनेंगे भी कितने, किती बनतील, 2 बनेल. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये थोडंसं वाचायला पाहिजे होतं. फिर ये 2 इलेक्ट्रॉन और ये वाले इसमें डाल दो ऐसे. झाले 4 पाहिजे आपल्याला टोटल. अब ये जो है, ये है सिग्मा 1s, यहां से शुरुआत होंगी, सिग्मा 1s, और ये है सिग्मा स्टार 1s, सिग्मा स्टार 1s. हे झालं 1s का. अब वैसे ही ऑर्बिटल है हमारे पास 2s, तो भाई यहां पे मैं लिखूंगा 2s, और इधर भी लिखूंगा मैं 2s. ठीक आहे. अब 2 ऑर्बिटल आहे, 2s चे 2 आहे, इकडे 2 इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन काढतो मी असे, ये 2s के है और ये भी किसके, 2s के. ठीक है, अभी दोनों में देखो कितने कितने इलेक्ट्रॉन आहे, दोघांमध्ये पहा किती किती इलेक्ट्रॉन आहे, 2-2. मग याच्यातही 2-2 देऊन द्यायचे. ये 2 आणि हे 2. आता हे पहा 1s, सिग्मा 1s झालं होतं, सिग्मा स्टार 1s भी हो गया था. अब ये कौन है, सिग्मा 2s, सिग्मा 2s, आणि हे कोण आहे, सिग्मा स्टार 2s. ओके, सिग्मा स्टार 2s. पुस्तकात पूछू शकता थोडं थोडं, मला बहुत येते करेक्ट आहे का तो. हाँ ठीक है, इथून दिलेला आहे त्याच्यात. ओके, अभी उसके बाद में नंबर देखो किसका है, 2p का. ठीक है, अब 2p जो है उसमें तुम्हारे पास 3 है, 2px, 2py, 2pz. यह है 2px, 2py और 2pz. इधर भी वैसे निकालूंगा मैं, सर्कल काढले तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 1 2 3, 1 1 1, तीनों में एक एक इलेक्ट्रॉन है. 2px, 2py, 2pz. असंच दुसऱ्या साईडने काढायचं. इकडे लक्ष द्या माझ्याकडे, 1 2 3,
ठीक है, इसमें भी एक, इसमें भी एक, इसमें भी एक, तो 2px 2py 2pz। ओके, अभी उसके बाद में अब देखो, अब ये टोटल 6 ऑर्बिटल है, एटॉमिक ऑर्बिटल 6 है, देखो 1 2 3, 1 2 3, 3 प्लस 3 6, तो इससे 6 मॉलिक्यूलर ऑर्बिटल भी बनेंगे। देर आर 6 एटॉमिक ऑर्बिटल, दे फॉर्म 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल। ओके, अब ये यहां तक हमारा खत्म हो गया है, इथपर्यंत संपलं। अब उसके बाद में नंबर है किसका, सिग्मा स्टार पाई 2px और पाई 2py। तो फिर इसलिए इसको ले लो नीचे। आता हे 2 ऑर्बिटलची एनर्जी सारखी असते, म्हणून ते दोन्ही एकाच ठिकाणी बनवायचे। 2 ऑर्बिटलची एनर्जी कशी आहे, सारखी आहे, म्हणून ते दोन्ही एकाच ठिकाणी बनवायचे। ठीक आहे, हे इथलं मोडतो आहे मी। और अब उसका ही दूसरा ऑर्बिटल एंटी बॉन्डिंग इधर बना लो, ऐसे। अब इसको नाम भी दे देंगे, अभी मैंने पूरा कंप्लीट नहीं किया, मैं तुम लोगों को समझने के हिसाब से निकाल रहा हूं। ये निकाला मैंने, ये और ये, ठीक आहे। हा आहे तुमचा पाय 2px, पाय 2px आणि पाय 2py। आता एक इलेक्ट्रॉन इकडे द्यायचा, इसमें का एक्स में का, इधर के एक्स का एक इलेक्ट्रॉन दे दो, एक एक, ठीक आहे। आणि इकडे जे आहे हे 4 इलेक्ट्रॉन झाले, एक्स नहीं, ये नहीं घ्यायचा, जेड नहीं घ्यायचा त्याच्यात, जेड नहीं लेना है, सिर्फ एक्स और एक्स। कितने हो गए, एक और एक 2 इलेक्ट्रॉन, इधर भी एक और एक 2, इसलिए इसमें कुछ नहीं रहेगा। 4 इलेक्ट्रॉन खत्म हो गए, देखो यहाँ पे 4 इलेक्ट्रॉन संपले तिथे, बरोबर आहे। म्हणून आता याच्यात काहीच नाही राहणार। आता याच्यानंतर झेड ऑर्बिटर उरलेला आहे तुमचा, हाँ इसको नाम दे दो, इसका नाम आ जाएगा तुम्हारा पाई स्टार, पाई स्टार 2px आणि पाई स्टार 2py। ओके, अब इससे ज्यादा एनर्जी देखो किसकी है, ये इससे एंटी बॉन्डिंग से कम, देखो एंटी बॉन्डिंग से कम और बॉन्डिंग से ज्यादा, इसकी है 2pz। मतलब ये 2pz तुमचा इथं मधात येईल असा, 2pz इथे येईल। का बरं इथे येईल, कारण की एनर्जी सिक्वेन्स पहा तुमचा कसा आहे, सिग्मा स्टार सिग्मा 2pz, इधर का z और इधर के इसके, ये हो गया तुम्हारा सिग्मा 2pz। जागेमुळे प्रॉब्लेम आहे थोडासा, मोडून मोठं काढू का थोडंसं, तुमच्या जवळ लिहिलेला आहे तो सिक्वेन्स, हो सर मी हो. मोठं काढतो, कारण की कसं आहे ते समजलंही पाहिजे, अर्थ नसते नाही तर मग त्याला। बरोबर घ्या, कारण की नवी इथपर्यंत तर लक्षात आलं ना तुमच्या सगळं, हो हाँ अभी देखो, आता मी थोडे वर काढतो, आता तुम्ही मला सिक्वेन्स, बरोबर तो सिक्वेन्स महत्वाचा आहे, जो मी लिहून ठेवलेला होता ना तो महत्वाचा आहे। आता पहा, हे झाले एका ऑर्बिटल, एका नायट्रोजनचे, हे झाले दुसऱ्या नायट्रोजनचे, ठीक आहे। याला आपण नाव देऊन देऊ 2px 1, 2py 1 आणि 2pz 1। वैसे इधर भी 2px 1, 2py 1, 2pz 1, ठीक है। अब मुझे एक बात बताओ, यहां पे जैसे हमने लिखा है कि सिग्मा स्टार 2s खत्म होने के बाद में फिर बनता है पाई 2px इक्वल टू है, पाई इक्वल टू पाई 2py। तो ये दोनों की एनर्जी सेम है, इसलिए उनको एक ही लेवल पे बताना है, ठीक है। आता याच्यानंतर इथे असं काढ तुम्ही, हा आता पहा, आता दिसेल तुम्हाला बरोबर। ये ऐसा, अब ये कौन बन गया है, किससे किससे बनेगा, नंबर इसका है, ये वाला है और ये वाला है, तो ये हो गया तुम्हारा पाय 2px आणि हा झाला दूसरा पाय 2py। अब देखो इधर के 2px में कितना इलेक्ट्रॉन है, एक, इधर के 2px में कितना इलेक्ट्रॉन है, एक। झालं क्लियर, अरे हो की हो नाही, सर हा। आता इकडच्या 2py मध्ये
एक इलेक्ट्रॉन लाल वाले, और इधर देखो 2p में एक इलेक्ट्रॉन। ये हो गए तुम्हारे बॉन्डिंग ऑर्बिटल है, पाई बॉन्ड बना इससे। क्या बना? पाई बॉन्ड। बता था फिर अच्छे से। अब देखो उसके बाद में, अब उसके बाद में किसका नंबर आता है? ये खत्म हो गया, सिग्मा 2p z। ये आए थे बॉन्डिंग ऑर्बिटल है, तो इसलिए उसको सिग्मा 2p z है, वो स्टार नहीं है। स्टार असता तो वर नेला असता, स्टार अगर रहता तो ऊपर लेके जाता था। अब लेकिन उस पे स्टार आहे क्या? स्टार आहे का त्याच्यावर? नाही आहे, म्हणून त्याला मी नाही. घेणार खाली इकडे, हा असा। आता हा 2p z मधला एक इलेक्ट्रॉन आणि इकडच्या 2p z मधला एक इलेक्ट्रॉन, तर हे जे ऑर्बिटल तुमचं झालेलं आहे हे आहे तुमचं सिग्मा 2p z। आता दिसत आहे का बरोबर? हो सर. हा चला, आता याचा अपोजिट, आता याच्यानंतर पहा 2p z, सिग्मा 2p z नंतर नंबर पहा कोणाचा आहे? अँटी बॉन्डिंग मध्ये गेलो आता आपण, सिग्मा 2p z नंतर नंबर पहा कोणाचा आहे? पाय स्टार हा पाय स्टारचा। आता पाय स्टारचा आहे, त्याच्यात पहा 2 आहे, बरोबर आहे? एक आहे हा पाय स्टार 2px आणि पाय स्टार 2py। झेड नाही, चार्वक, झेड चुकीनं म्हटलं, ज्याने कोणी म्हटलं चुकीने म्हटलं, झेड पाय बॉन्ड बनवत नाही, झेड बनवते सिग्मा बॉन्ड। कळलं? हो सर. हा हो तर म्हणा बे। चला अब देखो, अभी याच्यात इलेक्ट्रॉन राहील का पहा। आता तुमच्या 2px मध्ये पहा किती इलेक्ट्रॉन है? 1 and 1 2, यही तो संपले थे। इसमें भी देखो y में 1 and 1 2 यहाँ पे खत्म हो गए, और z के भी इलेक्ट्रॉन खत्म हो गए। टोटल इलेक्ट्रॉन भी गिन सकते तुम लोग। टोटल इलेक्ट्रॉन कितने हैं? 7 आणि 7 14 इलेक्ट्रॉन। एक नायट्रोजन मध्ये 7, दुसऱ्या मध्ये 7, 14। पहा मोजा, मधातले मोजायचे, 2 2 4 6 8 10 12 आणि 14। विषय संपला इलेक्ट्रॉनचा, म्हणून इथे वैकेंट रहेगी। और उसके बाद में अब इससे ज्यादा एनर्जी है किसकी? उसके बाद में लास्ट ऑर्बिटल है ना एक और, कौन सा ऑर्बिटल आहे ते? हाँ, तो ये है सिग्मा स्टार 2p z। याच्यात पण इलेक्ट्रॉन राहणार नाही। ही अशी डायग्राम आहे, ते पुस्तकात चेक करून घ्या आता तुम्ही बरोबर आहे का तर। करून घ्या चेक, व्यवस्थित करा, शांतपणे करा। सिक्वेन्स तोच पाहिजे जो आपण लिहिलेला असते। बरोबर आहे सर. सर बरोबर हा आहे. बरोबर आहे एकदम। का तर समजली का तुम्हाला हे सांगा मला? हो सर. हा हो सर. व्हेरी गुड। आता आपण त्याची बॉन्ड ऑर्डर काढू, 3 आली पाहिजे बॉन्ड ऑर्डर। नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन बॉन्डिंग ऑर्बिटल माइनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल डिवायडेड बाय 2। आता बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मोजायची, हे 2 माझ्याकडे लक्ष द्या रे, ये 2 बॉन्डिंग, ये 2 बॉन्डिंग 4, ठीक है, ये बॉन्डिंग, ये भी बॉन्डिंग और ये भी बॉन्डिंग। मग किती झाले? 2 2 4 2 6 2 8 आणि 2 10, 10 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे तुमचे। 10 लक्षात आले कसे? ये बॉन्डिंग आहे 1s, सिग्मा 1s बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, सिग्मा 2s बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, पाई 2px बॉन्डिंग, पाई 2py बॉन्डिंग, और सिग्मा 2pz बॉन्डिंग। तो 6 यहां पे हो गए, 2 + 2 4 + 2 6 + 2 2s में के 8 और 2 10, और एंटी बॉन्डिंग तो कितने? ये यहाँ पे और यहाँ पे 2, सिग्मा स्टार 2s और सिग्मा स्टार 1s। ये हो गए -4 डिवाइडेड बाय 2। मग 10 म्हणजे 6 डिवाइडेड बाय 2 = 3। अब ये 3 बॉन्ड आ गए, नाइट्रोजन नाइट्रोजन में 3 बॉन्ड रहते, 1 2
3, सॉरी 1 2 3। अब उसमें से देखो, अब उसमें से ये यहां तक तो छोड़ दो, यहां तक छोड़ दो। क्यों छोड़ दो? क्योंकि ये बॉन्डिंग में पार्टिसिपेट होते नहीं, यहाँ पे उसका बॉन्ड दिखता नहीं। हम लोगों को पता है जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रहते वही बॉन्डिंग में पार्टिसिपेट होते। ये तो फुलफिल आहे, हे भाई ते कॅन्सल झालेलं आहे, इकडे लक्ष द्यायचं। बॉन्डिंग 2, अँटी बॉन्डिंग 2, बॉन्डिंग 2, अँटी बॉन्डिंग 2, असं ते कॅन्सल असते। आलं लक्षात? म्हणून याच्यावरूनही तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते ते डायरेक्ट, इसमें से भी कैलकुलेट करते आता। अब यहाँ पे देखो कितने 6 है, 6 माइनस ऊपर कितने 0 डिवाइडेड बाय 2, किती रे 6 माइनस 2 इक्वल टू किती 3। हा नंबर आला तुमचा, लक्षात येते का? हेलो, हाँ, ये लक्षात आलं पाहिजे पटापट। अब उसमें देखो, अब यहाँ पे देखो, मेरे पास, मेरी तरफ ध्यान दो। अब यहाँ पे देखो, ए कौन सा बॉन्ड है सांगा बरं, हा कोणता बॉन्ड आहे? याने कोणता बॉन्ड म्हणणार? π2px अबे पाय टू पी एच तो ऑर्बिटलचं नाव आहे ते, बॉन्ड कोणता पाय बनेल? बॉन्ड हा पाय बॉन्ड। याचाही कोणता बनणार? पाय म्हणजे बॉन्ड किती पाय बॉन्ड म्हणले इकडे? 2 हा, तर हा एक पाय बॉन्ड वरचा, खालचा एक पाय बॉन्ड, ठीक आहे। आणि हा कोणता बनेल? सिग्मा। सिग्मा। तर आपण एक काम करू, हा पाय आणि सिग्माची एनर्जी सगळ्यात जास्त आहे, सिग्मा वर देऊ, असं आहे ते, समजलं? 2 पाय बॉन्ड आणि एक कोणता बॉन्ड? सिग्मा बॉन्ड, असा आहे। झालं क्लिअर? हो सर। हा, हो, सर. आता ऑक्सिजनचं समजून घ्या, ऑक्सिजनचं। ओके, क्लिअर? हो सर। हा, ऑक्सिजन पाहता, ऑक्सिजनचा इकडे लक्ष द्यायचं, इथे इथे जुन जाते। आता मी डबल काढत नाही, या डायग्राम मध्ये ऍडजस्ट होत सगळं। ऑक्सिजन पहा 8 आहे, म्हणून 1s2 2s2 2p4 आहे। 4 मध्ये 2px2 2py1 2pz1 असं आहे त्याचं। क्लिअर? हो सर। हा, इथपर्यंत डायग्राम सेम राहील, हे डायग्राम सेम राहील, याच्यात काहीच चेंज नाही होणार। अब यहाँ पे एक चेंज आहे, 2px मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, 2px मध्ये किती आहे 2, म्हणून मी इथे 2px मध्ये 2 2 करतो, झालं। बाकी कोणता चेंज नाही आहे। ओके ओके, हो सर हा, आता ऐका, Yes, इलेक्ट्रॉन sir. मोडले मी त्यातले। हा, ऐका। आता हा झाला तुमचा 2 पाय 2px, इकडे 2 इलेक्ट्रॉन आहे, इकडे पण 2 इलेक्ट्रॉन आहे, इधर भी 2 है, इसमें x में, इधर भी 2 है x में, सो ये 2 यहां पे और ये 2 यहां पे, हे 2 4 इलेक्ट्रॉन, त्यातले 2 इथे 2 इथे 2 इथे, का बरं? कारण की हा सिग्मा आहे, सॉरी हा कोण आहे? एक्स ऑर्बिटल आहे, हे पण कोणता आहे? एक्स आहे, म्हणून एक्स मधले एक्स मध्येच पाहिजे, एक्स मधले एक्स मध्येच पाहिजे, वाय मध्ये चालणार नाही। क्लिअर? हो सर। हा, आता वाय Yes, मध्ये sir. एक आहे इकडे, हा वाय मधला एक, इकडच्या वाय मधला एक, वाय मधले संपले, म्हणून इथे काहीच नाही राहणार, हे वॅकंट राहील। झेड मधला एक इथे, बस संपला विषय। हे 2 इलेक्ट्रॉन इथे वाढले फक्त, बस झालं। क्लिअर? हो सर। हा, बॉन्ड ऑर्डर पाहून घ्या, बॉन्ड ऑर्डर देखले ते। आता हे नाही मोजले तरी चालतात, काहीच प्रॉब्लेम नाही, तरी मोजून घ्या, दोन्ही प्रकारे काढून देतो। बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 2 2 4 2 6 2 8 आणि 2 10, हे बॉन्डिंग आहे। बॉन्डिंग है 10 माइनस एंटी बॉन्डिंग देखो, 1 2 2 4 और ये 2 6 डिवाइडेड बाय 2, मग लक्षात आलं काय? हे 2 4 आणि हे नवीन आलेले 2, अब कितने हो गए? 4 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू कितना? 2। देयर इज अ डबल बॉन्ड इन कार्बन, ऑक्सीजन एंड ऑक्सीजन। ओके, आउट ऑफ दिस
आउट ऑफ दिस. आता पहा याच्यात मॅजिक कसं आहे पहा. आता याच्यातला एक सिग्मा आहे, इधर ध्यान दो मेरी तरफ. एक सिग्मा एक पाई है. मैजिक पा कैसा है मैजिक. आता अब यहां पे देखो ये जो ये है पाई 2px कॅन्सल हो गया इसके साथ. हे कॅन्सल झालं, यानी याला कॅन्सल केलं म्हणून एक सिग्मा याचा बनलेला है. सिग्मा जो बना हुआ है यहाँ पे वो इसका है और पाई जो बना है वो वाई का है. एक्स ने एक्स ला कॅन्सल केलेला आहे. पाई 2px कॅन्सल बाय द पाय स्टार 2px. इफेक्ट संपून जात त्याचा. कळलं का बोलणं. इसलिए ये जो पाई बॉन्ड है ये किसका पाई बॉन्ड है. ये है पाई 2p वाय का पाई बॉन्ड. लक्षात आलं. हो सर. हा आता हे तुम्हाला माहिती आहे काय, हे याचे क्वेश्चन आहे एंट्रन्सचे. JEE वगैरेच्या परीक्षा त्यात हेच विचारलं जाते की आता समजा ऑक्सिजन मध्ये पाय बॉन्ड कोणत्या ऑर्बिटलचा आहे. अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी द पाय बॉन्ड प्रेझेंट इन ऑक्सिजन मॉलिक्यूल इज फॉर्म बिकॉज ऑफ किसके कारण बना हुआ है वो. एक्स एक्स तर कॅन्सल झाला, मग बनलेला कोणामुळे आहे. पाय 2py. हा पाय 2py. तर हे असे क्वेश्चन असतात बेटा MCQचे. हे जे एंट्रन्स राहतात ना तुमचे ते असते. आता हे शिकवलं नाही काय, शिकवलेलं आहे, पण कसं आहे ते लक्षात आलं पाहिजे. आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. ह्याच गोष्टी विचारतात. मला आठवते एक क्वेश्चन विचारला होता H2 H+ H- इनमें से ज्यादा स्टेबल कौन. विच ऑफ द फॉलोइंग इज मोर स्टेबल. चार ये जो तीन है इसमें से सबसे ज्यादा स्टेबिलिटी किसकी है. ये भी सीक्वेंस ज्यादा ध्यान में रखो. तो ये स्टेबिलिटी ऑर्डर ऐसी इसकी. H2 सगळ्यात स्टेबल असते. H1 H+ जो आहे त्याच्यापेक्षा कमी आणि हे याच्यापेक्षा कमी. हे बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉनवर डिपेंड असते. ठीक आहे. बर तर याच्याबद्दल बोलतो मी नंतर. इसको भी बाजू में रहने दो थोड़ा सा. ये लक्षात आलं का तुमच्या. अभी तुम बॉन्ड ऑर्डर यहाँ के यहाँ भी निकाल सकते, कोई प्रॉब्लम नहीं. ये तुम्हारे जो इलेक्ट्रॉन है बॉन्डिंग ये 6 है और ये 2 है. तो 6 - 2 डिवाइडेड बाय 2, 6 - 2 4 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू 4 इक्वल टू 2. ठीक आहे. तर हे झालं तुमचं ऑक्सिजन पर्यंत. मला वाटतं दिलं होतं. चेक करून घ्या डायग्राम बरोबर आहे काय. डायग्राम चेक करा. 2 मिनिट. हा 2च मिनिट राहिले. लवकर लवकर पाहून घ्या. इकडे F2 ची तुम्ही करून पाहा ना. आता असंच राहील. F2 च्या याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहे, याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहे, मग याच्यात पण 2 इलेक्ट्रॉन येतील. म्हणजे वाय सोबत वाय कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे फक्त एकच बॉन्ड राहील. हा पाहून घ्या बरं. Y2 F2 ची डायग्राम करून पहा. ही थेअरी आता इथे संपते. ठीक आहे. आता आपण उद्याला घेऊ पॅरामीटर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. एवढं लेसन संपून टाकू, मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू करू फटाफट. चला 23 तारखेपासून सुरू करायचं आहे. थोडंसं डिस्कस करायचं आहे मला त्याच्याबद्दल. उद्याचा वार कोणता आहे. उद्या रविवार आहे ना रे. हो मग सर. एक काम करता का तुम्ही. उद्या येता का क्लासवर सकाळी 9 वाजता या. थोडा वेळ आपण डिस्कस करून घेऊ. हो 10 सर. वाजता या. हो 11 सर. वाजता या. सांगा ना तुम्ही. 9 वाजता येतो सर. 9 वाजता मॅडमचं वगैरे जमलं पाहिजे ना. मॅडमचं वगैरे जमलं पाहिजे 9 वाजता याला. कारण की त्यांना घरी सांभाळलं का. आपण काय माणसाला काय फरक पडते. चालले मोका बारीवाले. नाही तुम्ही नाही. बडनेरावाले नाही म्हणत आहे मी. अमरावतीवाले म्हणतोय. बडनेरावाल्यांना वेगळा वेळ देतो ना मग मी. सर बुक्स ठीक आहे. वगैरे आणायचे. नाही रे तसंच फक्त. कोण आहे बुक्सवाला. सर कोण म्हटलं बुक्स आणायचे का. सर मी 4 वाग. अबे हे बुक्स आणि बुक्स कशाला पाहिजे. फक्त उद्या डिस्कस करून घेऊ. कोणाची परमिशन. तुमच्या पॅरेंटचे कन्सर्न लेटर पाहिजे. मी बरं मेसेज टाकतो त्याच्यावर. एक ऑडिओ मेसेज टाकतो ग्रुपवर. तो ऐकून घ्यायचा आणि माय बाप आपल्या आई वडिलांना पण ऐकवायचा तो. ठीक आहे. सर मग उद्या टाइम काय याच. मी सांगतो वेळ सांगतो त्याच्यात. तुम्ही ते सगळं मेसेज मध्ये सांगतो मी. ठीक आहे. ठीक आहे. चला.
हो.